त्यांच्या आंदोलनाचं एवढं कौतुक होते देशभरात आणि त्याची दखल घेतली जाते. त्यांचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे सुद्धा शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी लढतायत, शैक्षणिक आरक्षण मागतायत. तुम्ही दिल्लीला गेला होतात का? आणि उद्या तुमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला तर ते तुम्हाला बघा, मुळात मनोज जरांगेंनी शिक्षणासाठी मागणी करावी, विद्यार्थ्यांसाठी मागणी करावी, मराठा समाजासाठी मागणी करावी. त्याला विरोध कोणाचा आहे? लक्ष्मण हाके एवढंच म्हणतायत की ओबीसी मधून मागणी करण्यानं त्याचा परिणाम ओबीसी मधल्या छोट्या 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 घटकावरती, सामाजिक दृष्ट्या मागासांवरती काय होणार आहे, या परिणामाचा विचार अभिजित जितकेंनी थोडाफार करावा. आता मग अभिजित जितके महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये एंट्री करू पाहतायत का? मग हे बघा, राजकारणात त्यांनी जनता पार्टीची घोषणाच केली ना, ती सोशल मीडियाची पार्टी आहे. अरे ग्रासरूटला काय जळतंय हे अभिजित दिपकेनी उतरून करावं. पार्टीला यश मिळणार नाही हे बघा, यश अपयश मी अभिजित दिपकेवरती बोलू इच्छित नाही. त्यांनी एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतलाय का? इश्यू त्यांचा बरोबर होता का? बरोबर होता. मी पाठिंबा दिलाय, जाहीर पाठिंबा दिलाय, प्रेस घेऊन पाठिंबा दिलाय. मुळात आपल्याला जर काही कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करायचं असेल, आपल्याला कायदेशीर संविधानात्मक दृष्ट्या योग्य अशा भूमिकांना अभिजित दिपकेनी पाठिंबा द्यावा ना. बेकायदा मागणीला आता मराठवाड्यातली प्रमाणपत्र रद्द होत आहेत. गेली 2 वर्ष झालं उपोषण करून महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आम्ही आव्हान करतोय की हे बेकायदा आहे, हे संविधानाला मान्य नाही. आता जी लोक निवडून आली त्याची मालिका सुरू आहे. लोकांची प्रमाणपत्र रद्द होत आहेत आणि ही 90% प्रमाणपत्र रद्द होणार आहेत. त्यामुळे मनोज जरांगेंची मागणी 2 सप्टेंबरचा GR, ओबीसी मधलं इन्क्लुजन हे बेकायदा आहे. आज बघा, भानुसे म्हणून म्हणजे सरकार मग फसवतंय का असं म्हणायचं? सरकार फसवतंय, कुणाला सरकारचा फसवतंय? GR फसवाय. हे बघा, मुळात मनोज जरांगेंनी अनेक आंदोलनं केली. शेवटचं आंदोलन म्हणून प्रत्येक वेळी ते आंदोलन करत राहिले, प्रत्येक वेळी ते गुलाल उधळत राहिले. त्याचा परिणाम काय झाला? आमच्या मराठवाड्यामधल्या, परभणी जिल्ह्यामधल्या, पूर्णा तालुक्यामधल्या अनेक सदस्यांची, छत्रपती संभाजीनगर मधल्या, पुणे परिसरामधल्या अनेक लोकांची प्रमाणपत्र रद्द झालेत. त्यामुळे हे फसवाय, हे असंविधानिक आहे, हे बेकायदा आहे. अरे किती वरडून सांगायचं? आज भानुसे म्हणून दिलेली सगळी प्रमाणपत्र रद्द होणार. कायदेशीर दृष्ट्या चॅलेंज झाली की रद्द होणार.